शाळेत श्री तातोबा चव्हाण म्हणून शिपाई होते. शाळेत काम चुकार, पण स्वभावानं मोठे प्रेमळ. मंगळवार पेठेतच राहायचे. जाता येता कधीतरी त्यांची सोबत असायची. चव्हाण मामांच्या घरी आमचं जाणं येणं व्हायचं. ते पण सणावारी मोठं आतिथ्य करायचे. गौरीची त्यांच्या घरची भाजी भाकरी ही मिष्टान्न इतकीच लज्जतदार असायची. माझ्या आयुष्यातले हे दिवस माणूसपणाच्या भुकेचे होते. साधा चहा देऊन सन्मानित करणारा मनुष्य तो पण मला संत वाटायचा. रिमांड होमच्या वृक्ष पार्श्वभूमीवर आंतरभारतीचं वातावरण आपुलकीनं भरलेलं आणि भारलेलं असायचं. आमच्या साध्या साध्या गोष्टीकडं इथले शिक्षक विशेषत्वानं पाहायचे. सन 1965च्या दरम्यान मी इयत्ता 9वीत होतो. 8वीत नंबर आल्यानं आणि अनेकानेक स्पर्धातील प्रावीण्यामुळं प्रोत्साहनामुळं अभ्यासाकडे लक्ष देण्याची जाणीव निर्माण झाली होती. स्पर्धा असायची. 9वीच्या 8माही परीक्षेचा रिझल्ट हाती पडला. मी वर्गात गुणांनी 4थ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो, पण चित्रकलेत नापास झालो होतो. पूर्वी 6वीत नापास झाल्याचं आठवतं, पण त्यावेळी काही विशेष वाटलं नाही. आज मात्र रडा आवरेना. चव्हाण मामा आमच्या हेडमास्तरांकडे गेले. श्री GS गोंधळी आमचे हेडमास्तर होते. ते अत्यंत प्रेमळ शिक्षक होते. त्यांनी माझी विचारपूस केली. मी सांगितलं की 4थ्या नंबरने पास होऊने पाठक सरांनी मला चित्रकलेत नापास केलंय. हेडमास्तरांनी पाठक सरांना बोलवलं. म्हणाले, अहो, नंबरात पास झालेल्या मुलाला नापास कसं केलं? सर म्हणाले, नापास केलं नाही, तो झालाय. हेडमास्तरांनी चिकाटी सोडली नाही. माझं रडणं सुरूच होतं. त्यांनी माझा पेपर काढायला लावला. परीक्षेमध्ये कुलपाचं चित्र काढायचं होतं. मी कुलूप काढलं होतं, पण कोयंडा तेवढा काढायला विसरलो होतो. पाठक सरांनी त्या प्रश्नाला 0 गुण दिले होते. गोंधळी सर म्हणाले, अहो, कुलूप काढू नये तुम्ही 0 गुण कसे काय दिलेत? हवं तर कोयंड्याचे मार्क कमी करा. पाठक सरांना ते पटलं नव्हतं. त्यांनी बरीच हुज्जत घातली हेडमास्तरांशी, पण मग त्यांनी वरिष्ठांची आज्ञा प्रमाण मानून मला नाईलाजानं 20 गुण दिले आणि मी पास झालो, तेही नम्राने. आज मला पटतं की पाठक सरांचंच बरोबर होतं, पण गोंधळी सरांना माझं भावविश्व जपायचं होतं. त्या प्रसंगानं मात्र मी ठरवलं, मागून काहीही मिळवायचं नाही. आजवर मी जे मिळवत आलो त्यात या घटनेचा वाटा मोठा असल्याचं मला सतत जाणवतं. आंतरभारतीतले सारे शिक्षक एक से बडकर एक होते. अनेक निवृत्त आणि कसबी शिक्षक होते. उत्कृष्ट शिकवायचे. कळेकर सर, कुलकर्णी सर, घोटणे सर, देशपांडेबाई, प्रत्येकाचा आपल्या विषयात हातखंडा होता. भालकर सर, ऐनापुरे सर, कासार सर, हेरलेकर सर, बन्ने सर, बागी सर, प्रत्येकाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य होतं. त्यावेळची आंतरभारती म्हणजे उत्साहाचं थुई थुई नाचणारं चैतन्यदायी कारंज होतं. माझं सारं जीवन, व्यक्तिमत्व शाळा आणि शिक्षकांच्या उपक्रमशीलतेमुळं अष्टदिशांनी फुललं. मी अष्टपैलू झालो तो या शाळेमुळेच. वि.स. खांडेकर आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष होते. क्वचित प्रसंगी ते शाळेत येत. 9वी 10वीत असताना मी शाळेचा वादविवाद मंत्री होतो. कोणत्या तरी एका कार्यक्रमाला ते पाहुणे म्हणून येणार होते. मी आणि गोंधळी सर त्यांना राजारामपुरीतील घरी आणण्यास गेलो होतो. त्यावेळी कोल्हापुरात नुकत्याच रिक्षा सुरू झालेल्या. आम्ही रिक्षा घेऊन गेलो होतो. रिक्षा खर्चिक म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला त्यांचा धडा होता 1 लाखाचं बक्षीस नावाचा. त्या लेखका शेजारी आपल्याला बसायला मिळालं म्हणून मी मोठा हरकून गेलो होतो. ते सरांशी बोलत होते. सगळं काही लक्षात नाही, पण गतीने धोके
असं त्यांच्या बोलण्याचं सूत्र होतं. भाषणातही ते असंच काही बोलले होते. त्यांचं भाषण आम्हाला आवडायचं. त्यात साध असायची. हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत ते मोठ्या मृदुतेनं आपले विचार दृढतेनं मांडत. आंतरभारती सुरू झाली तेव्हा 8वी आणि 9वी 2 वर्ग एकदम सुरू झाले होते. आम्ही 10वी पास झालो आणि 11वीत गेलो. त्यावेळी 11वीतच शालांत परीक्षा असायची. शाळेच्या पहिल्या SSC बॅचचा निकाल 74% लागला होता. त्यानिमित्त शाळेनं एक पत्रकार परिषद घेतली होती. केसरी ती छापून आली होती. भाऊ म्हणाले होते, मी शाळेचा निकाल किती टक्के लागला याला फारसं महत्व देत नाही. निकाल जितका टक्के कमी लागला तितके टक्के संस्कार शाळेनं शिक्षकाने दिले का ते पाहिलं पाहिजे. अशा आशयाचं त्यांचं मत मला त्यावेळी वेगळं वाटलं तरी आज त्यातील दूरदर्शिता पाहून अचंब वाटतो. आमच्या SSCच्या निरोप समारंभाला भाऊसाहेब खांडेकरच प्रमुख पाहुणे होते. ते चांगलं लक्षात राहायची 2 कारणं आहेत. त्या वर्षी भाऊनी आमचे अनेक धडे आणि कविता त्या लेखक कवीकडून आम्हाला शिकवले होते. या उपक्रमात गदिमा, कुसुमाग्रज, अनंत काणेकर अशा कितीतरी साहित्यिकांनी आम्हाला शिकवलं होतं. निरोप समारंभात भाऊनी भुंगा नावाचा एक निबंध शिकवला होता. त्या दिवशी त्यांनी आम्हाला आईस्क्रीम खिलवलं होतं. त्या निरोप समारंभाचा माझ्या संग्रहातील दुर्मिळ फोटो म्हणजे माझ्या जीवनातील अमूल्य ठेवाच. SSC परीक्षेत माझा आणि अभयचा नंबर प्रायव्हेट हायस्कूलमध्ये पडला होता. त्यावेळी पण पालक आपल्या पाल्यास शुभेच्छा देण्यास केंद्रावर पोहोचवण्यास गर्दी करायचे. AB देशपांडे सर सपरिवार आम्हाला शुभेच्छा देण्यास आले होते. आमचे खरे पालक रिमांड होमचे सुपरिटेंडेंट, प्रोबेशन ऑफिसर, पण त्यांच्या हे गावीही नव्हतं. त्या छोट्या उपस्थितीनं आम्हास मोठं बळ दिलं होतं. सर्वात कडी म्हणजे परीक्षेच्या सर्व दिवशी मधल्या सुट्टीत देशपांडे वहिनी, आम्ही त्यांना बाई म्हणायचो, शिवाय त्यांची अविनाश आणि रोहिणी ही मुलं जेवणाचा डबा घेऊन यायची. या साऱ्या माणुसकीच्या झऱ्यानी आमचं कौमार्य करुणेच्या पलीकडे जाऊन या धीरामुळं अधिक सहज समृद्ध झालं. आपण अन्य मुलांप्रमाणेच आहोत. आपणासही आपुलकीचे पालक आहेत हे यातून मिळालेलं सांत्वन माझ्या आयुष्याची, जगण्याची श्रद्धा वाढवणारं होतं, नवी उमेद देणारं होतं. मी SSC परीक्षा पास झालो आणि हुरहुर वाढत गेली. संस्थेतील माझी मुदत 1 वर्ष राहिलेली. त्यावेळी ज्या मुलांचे पालक असत ते सुटून घरी जात, कुणी कॉलेजातही जायचे, पण हे अपवादानं घडायचं. रिमांड होममधून पास झालेली आणि मुदत असलेली मुलं बहुधा ITIला जात. कॉलेज हा पर्याय रिमांड होमने निवडल्याचा इतिहास नव्हता. मी काही मोठ्या टक्केवारीचा विद्यार्थी नव्हतो. आजवर मी कधी 50% सीमारेषा ओलांडली नव्हती, तरी कॉलेजला जावं असं वाटायचं. माझ्या आधीच्या बॅचचे पंढरपूरचे अमर, नवीन अहमदनगरला कॉलेज करत होते. माझ्याबरोबर शिकणारा अभय ब्रह्मे हुशार होता. त्याचे आई वडीलही होते. त्याचं कॉलेजला जायचं ठरल्यात जमा होतं. मेच्या सुट्टीवर पंढरपूरला जातानाच साहेबांनी पुढचा विचार करून येण्याबद्दल सुनावलं होतं. आईच्या 40 रुपये पगारात कॉलेज शिकणं अशक्य होतं. संस्थेची मुदत मुळातच एकदा नजर चुकीची दुरुस्ती म्हणून 1 वर्षासाठी वाढून मिळाली होती. पुढं 3 वर्ष शिकायचं तर अन्य पर्याय शोधणं आवश्यक होतं. अशा साऱ्या गुंत्यात मी पंढरपूर गाठलं खरं, पण त्या सुट्टीत कधी नव्हतो इतका बेचैन होतो.
या बेचैनीचं आणखीन एक कारण होतं. याच काळात संस्थेतील एका मुलीविषयी माझ्या मनात असाधारण ओढ निर्माण झालेली. तिचं गंभीर होणं, दूर दूर राहणं हुरहुर वाढवणारं होतं. सन 1967ची मे महिन्याची सुट्टी वादळी ठरली. काय करू आणि काय नको असं होऊन गेलेलं होतं. SSCची परीक्षा आटोपून सुट्टीसाठी पंढरपूरला निघताना साहेबांनी माझी मुदत 3 जुलैला संपणार असल्याची जाणीव करून दिली होती. माझ्याबरोबरच इतर मुलांची मुदत आणखीन 1 वर्ष होती. मग माझीच कशी कमी असा शोध घेताना लक्षात आलं की दर्शनी काकांच्या त्या पार्सल चुकीमुळं माझं वय अंदाजित करून एक्सरे मशीननं निश्चित करण्यात आल्यानं हा सर्व घोटाळा झालेला. तुरुंग आणि रिमांड होममध्ये एक मूलभूत फरक असतो. तुरुंगातील कैदी आपली मुदत, शिक्षा कमी कशी होईल याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. या उलट रिमांड होममधील मुलं, विशेषतः अनाथ, निराधार मुलं मुली संस्थेतील मुदत वाढेल कशी याचा आटापिटा करत असतात. संस्थेचं सुरक्षित कवचच त्यांचं जीवन असतं. संस्था हीच त्यांची जमीन असते आणि आकाशही. बाहेरचं सारं जग अनोळखी, आधारहीन असतं. मी आश्रमाच्या मदतीनं पंढरपूर नगरपालिकेतून जन्मदाखला मिळवला. त्या दाखल्यावर माझं नाव केवळ सुनील असं नोंदलं होतं. दाखला सादर केल्यावर तो माझाच कशावरून असं शिक्षण आणि समाज कल्याण खात्यानं विचारल्यावरून आश्रमाचं एक स्पष्टीकरण पत्र मिळवलं. मुदत वाढवणं बाल न्यायालयाच्या अखत्यारीतील गोष्ट होती, पण त्यात समाज कल्याण संचालक आणि निरीक्षक प्रमाणित शाळा यांची अनुमती आवश्यक होती. सुट्टीतील प्रत्येक दिवस काळरात्र वाटायचा. पंढरपूरच्या आश्रमाचे श्रीयुत बाबासाहेब जव्हेरी आणि नूतन अधीक्षक श्रीयुत रमाकांत तांबोळी यांनी खटपट केली. त्यावेळी आमच्या खोलीतील अक्का संस्थेत नोकरी करू लागलेली होती. तिचं पुण्याला येणं जाणं होतं. तिच्या पुढाकारानं आम्ही SV जोशीराव आणि AP जोशी यांची भेट घेतली. अनुमती मिळाली, पण मे मध्ये ज्युवेनाईन कोर्ट बंद होतं. सुट्टी होती. कोर्टाशिवाय मुदत वाढणं कठीण. एव्हाना माझा SSCचा रिझल्ट लागला होता. मी 700 पैकी 334 गुण मिळवून सुमारे 48% उत्तीर्ण झालो होतो. मुदत वाढून मिळाली तरी 1 वर्ष मिळणार असल्याने आणि गुण कमी असल्यानं कॉलेजचा बेत रद्द करावा लागला. पुण्याहून तसं आमच्या साहेबांना कळवण्यात आलं होतं. श्रीयुत वाळवेकर साहेबांची इच्छा असूनही काही करता येईना. SV जोशीरावांनी मला ITIला पाठवायला सांगितलं. अर्ज भरला, मुलाखत झाली. वजन, छाती नाही भरली. भरणार तरी कशी? अमेरिकन गव्हाचीच तब्येत ती. नाही म्हणाला उंचीत पास झालो. प्रात्यक्षिकात मला ऐरणीवर मारायचा लोहार कामाचा मोठा हातोडा उचलायला लावलेला. परीक्षक हुशार होते. माझी काडी पैलवान तब्येत बघूनच त्यांनी हे शिवधनुष्य उचलायला लावलं होतं. झालं. स्वारी सबशेल नापास. परत तीच हुरहुर, तोच कल्लोळ. इकडे आड तिकडं विहीर अशी स्थिती झालेली. मुदत 11 एप्रिल 1968 पर्यंत वाढून मिळून उपयोग नव्हता. या काळात संस्थेत माझ्यावर एक काम सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी संस्थेत पुढारी, सत्यवादी दैनिकं मोफत भेट म्हणून दिली जायची. मात्र ती प्रेसमधून घेऊन यायची अट होती. एका मुलाची ती आणण्याची पाळी असायची. मी रिकामा म्हणून मला ही पाळी आली होती. तेव्हा रिकामपणात पेपर वाचायची सवय झालेली. एक दिवस पेपर आणताना मौनी विद्यापीठ गारगोटीच्या कर्मवीर हिरे ग्रामभारतीच्या डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस ही जाहिरात माझ्या वाचनात आली. मी समगे सरांना ती दाखवली. कोर्स 4 वर्षाचा
आणि मुदत तर 1 वर्षाची. काय करायचं? नाही म्हणाला स्टायपेंडची सोय होती. त्यांनी आपल्या नावानं माझ्यासाठी माहितीपत्रक स्वतःच्या घरच्या पत्त्यावर मागवलं. पुढच्या आठवड्यात ते लगेच आलंही. त्यांनी श्री वाळवेकर साहेबांना समजावून सांगितलं. त्यांनी मनावर घेतलं. राजा उदार झाला. काटेरी फणसातील मृदू मधुर मधाळ गराची ती अनोखी प्रचिती होती. खुल जा सिम सिमचा चमत्कार झाल्याचा अचंबा मी अनुभवला. श्री वाळवेकर साहेबांनी मान्यता दिली. प्रवेश अर्ज भरून पाठवला. एव्हाना जुलै उलटलेला. ऑगस्टमध्ये त्यांचं प्रवेशाचं पत्र आलं. वाळवेकर साहेब मला घेऊन गारगोटीला गेले. सोबत प्राचार्य सी रा तावडे बाबा यांनी पत्र दिलं होतं. ते रिमांड होमचे उपाध्यक्ष आणि मौनी विद्यापीठाचे कुलपती होते. त्यांचं पत्र म्हणजे सरळ प्रवेश परवानाच होता. पण आर्थिक अडचण मोठी होती.